आपण पाहतो आहोत की शिवनेरी किल्ल्यावर कशा पद्धतीने ही सगळी वातावरण निर्मिती झालेली आहे। कारण खरं तर मराठा आरक्षणाचं आंदोलन हे आता अंतरवाली सराटीकडून पुण्याकडे म्हणजे पुण्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या शिवनेरी किल्ल्यावर हे पोहोचलेलं आहे। खरं तर कालपासूनच हे सगळे मराठा आंदोलक या ठिकाणी जमलेले आहेत। मात्र आज सकाळी ज्या पद्धतीने आपण पाहतो इथे जय्यत अशी तयारी पाहतो, इथे जी रांगोळी आहे ही रांगोळी काढून या सगळ्या संघर्ष योद्ध्यांचं हे सगळं स्वागत केलं जातं आहे। आणि ह्या सगळ्या रांगोळीची प्रणेती जी आहे ती माझ्यासोबत आहे। तिने ही सगळी रांगोळी ज्या कष्टाने बनवलेली आहे आणि खरं तर ती वारीमध्ये देखील अशा पद्धतीने हे सगळं रांगोळीचं पूर्ण पंढरपूरपर्यंत हे रांगोळी काढण्याचं काम करत असते। तर आज ही रांगोळी काढताना कशा पद्धतीची तुझी भावना आहे आणि कशा पद्धतीने ही तू रांगोळी रेखाटली आहेस? खरं तर मी सर्वप्रथम यासाठी कुसूर ग्रामस्थांचे मनापासून आभार मानेन का त्यांनी मला आज या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं। आणि याच्याबद्दल सांगायची तर भावना अशी होती की कुठल्याही प्रकारचं काही ठरवलेलं नव्हतं की आपल्याला डिझाईन काय करायचं, आपल्याला त्याच्यामध्ये संदेश काय द्यायचा वगैरे। फक्त एक येणाऱ्या प्रत्येक मराठा योद्ध्याचं आपण म्हणजे त्यांची जी आत्मीयता बघितली, आता जे आंदोलन चालू याच्या बाबतीत, तर त्याच्यामुळं तेच सगळं मनामध्ये होतं आणि तेच माझ्या रांगोळीतून रेखाटलं गेलं, एवढंच मी या बाबतीत सांगू शकेल। आणि खरं तर हा संपूर्ण महाराष्ट्रातील सामान्य लोकांचा, सामान्य जनतेचा आणि माझ्या सामान्य समाजाचा लढा आहे। त्यामुळं त्यांच्यासाठी मला निश्चितच काहीतरी करायची संधी होती, संधी मला मिळाली सुद्धा, त्यामुळे मी खूपच आनंदी आहे। अशा प्रकारे आपण पाहतोय की या रांगोळीमधून तिने या संघर्ष योद्ध्यांचा जो जोश आहे तो वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मनोज दादा जरांगे यांची वाट गेल्या अनेक तासांपासून इथे जुन्नरमध्ये इथले सकल मराठा समाजाचे नेते कार्यकर्ते पाहत आहेत। मात्र आता ते पोहोचलेले आहेत। कशा पद्धतीने आता मनोज जरांगे पाटील इथे पोहोचलेले आहेत। खरं तर रात्रभर त्यांचा प्रवास झाला आहे, रात्रीमध्ये गाडीमध्ये झोपून सुद्धा प्रवास सुरूच होता। ह्या गोष्टी व्हायरल झाल्या आहेत। कशा पद्धतीने त्यांचा हा संघर्ष सुरू नाही, खरं तर संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत स्वागत करत असताना खरं तर एक सांगायला विशेष अभिमान वाटतो की सगळ्या जाती धर्माची लोक साहेब जुन्नर तालुक्यात ठिकठिकाणी मराठी बांधवांचं स्वागत करतात। मला वाटतं हाच खरा महाराष्ट्र आहे, हाच खरा छत्रपती शिवाजी महाराजांचा जुन्नर तालुका आहे। आणि आपण पाहतो की एवढं हजारो किलोमीटरवरून येत असताना ठिकठिकाणी प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी त्यांचं स्वागत होतं आणि एवढं जोरदार पद्धतीने प्रत्येक गावागावात त्या ठिकाणी स्वागत करत असताना लाखो मराठा बांधव जे उपस्थित झालेत। आज आम्हाला असं वाटतंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी जे वातावरण असतं, जे गर्दी असते, असं वाटतं आज परत शिवजयंती आली काय असं प्रत्येकाला या ठिकाणी वाटू लागले। कारण लाखो मराठा बांधव या ठिकाणी हजर झालेत आणि थोड्याच वेळात या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होईल। तर अशा प्रकारचं हे सगळं वातावरण आपण पाहतोय। शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असणारे हे सगळं वातावरण आहे आणि इथे मराठा आंदोलक कार्यकर्ते जमलेले आहेत। कशा पद्धतीने आता इथे मनोजदादा जरांगे पाटील येतील आणि एकूणच काय वातावरण? एकूणच आनंदोत्सवाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। सर्व मराठा बांधवांनी या ठिकाणी दादांची जल्लोषाची तयारी केलेली आहे। स्वागतासाठी सर्वांनी सज्ज आहे, सगळं असं व्यवस्थित नियोजन झालेलं आहे या ठिकाणी। आता दादा थोड्या वेळात या ठिकाणी पोहोचतील आणि शिवजन्मभूमीमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत राहील असं सर्वांनी नियोजन केलेलं आहे। एकूणच आता किती प्रमाणात इथे आता आपण पाहतोय, कालपासूनच खरं तर जुन्नरमध्ये हे सगळं मराठा आंदोलक यायला सुरुवात झालेली आहे। किती लोक इथं जमा झाली आहेत आणि कशा पद्धतीने ही सगळी तयारी आहे? नाही, खरं तर हा जो आकडा जर आपण पाहिला, हा लाखो मराठी बांधवांचा खरं तर हा आकडा मोजू शकत नाही। मी मगाशी जसा उल्लेख केला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी जी गर्दी असते, तसा अभूतपूर्व जी गर्दी हा खरं तर हा इतिहास घडतोय। आमच्या दृष्टीने, ह्या पिढीच्या दृष्टीने हा इतिहास घडतोय साहेब। छत्रपती शिवाजी महाराज जसं स्वराज्य घडवलं, जसं आटकेपार त्या ठिकाणी मराठ्यांचा झेंडा गेला आणि हा एक ऐतिहासिक दिवस आहे। हा छत्रपती शिवाजी महाराज जुन्नर तालुक्याच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक दिवस आहे। हा महाराष्ट्राच्या दृष्टीने ऐतिहासिक दिवस आहे की सगळा सकल मराठा समाज बांधव एका सर्वसामान्य कुटुंबातील एका तरुणाच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मुंबईला त्या ठिकाणी आरक्षणासाठी आंदोलन करतोय। मला वाटतं अनेक लाखो पुढारी जन्माला येतील। तर आपण पाहतोय की हा सगळा जल्लोष आणि आंदोलक ज्या उत्साहाने इथे पोहोचलेले आहे, एकूणच काय परिस्थिती आणि काय वातावरण इथे किल्ल्यावर? जय शिवराय। खरं तर जुन्नर तालुक्यामध्ये आज एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा तयार झालेली आहे, जी मनोज दादा जरांगे यांची एंट्री आज जुन्नरमध्ये झाली आहे। तर आम्ही जुन्नरकर आणि कुसूर ग्रामस्थ यांनी त्यांची जोरदार स्वागत केलेले आहे। आणि जे काही भाविक असतील
त्यांच्यासाठी आम्ही सुकामेवा, पाणी वगैरे, राहण्याची सोय, सगळ्या काही गोष्टी आम्ही केलेल्या प्रोव्हाइड आहेत. केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीची ही सगळी तयारी आपण पाहतोय. खरं तर कालपासूनच जुन्नरकर या सगळ्या मराठा योद्ध्यांच्या राहण्याच्या सोयीसाठी, त्यांच्या इथे येण्याच्या बाबतीतल्या सगळ्या ज्या काही खाण्यापिण्यापासून तर तिथल्या वावरण्याच्या बाबतीतले पार्किंग असतील, या सगळ्याच्या बाबतीत सक्रिय झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. शिवनेरी किल्ला ज्या ठिकाणी ते कुसूर गाव, या कुसूर गावामध्ये देखील हा सगळा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. आता हे जे आंदोलन आहे ते पुढे कशी दिशा घेते हे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे. मराठी शिवनेरी पुणे.